आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा म्हणजेच 15 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. प्रेक्षकांनो छान असा सूर्योदय झालेला आहे. पण सूर्या मात्र आपला अजून बुडालेलाच आहे दुःखामध्ये. हर्ट झालाय ना तो कालच्या प्रसंगापासून. कारण त्याची चुकी नसताना गैरसमज झालेला आहे. चुकी नसताना असं म्हणणार नाही मी, पण गैरसमज झालेला आहे आणि तो वैदेहीला फोन लावायचा प्रयत्न करतोय. तर वैदेहीचा फोन लागत नाहीये. त्याने संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे फोन. तर डॉक्टर मॅडमनी माझा फोन ब्लॉक केलाय असं तो म्हणतो आणि फोन त्याच्या हातातनं जरा कमी खालीच पडतोय ते आणि बिचारा खूप अस्वस्थ झालाय. काय करायचं त्याला काही सुचत नाहीये. डॉक्टर मॅडमचा गैरसमज दूर करणं पण गरजेचं आहे. पण आता त्याच्या डोळ्यातून पाणी येतं प्रेक्षकांनो, पण तेवढ्यात बयोची हाक येते सूर्या अशी म्हणून. त्यामुळे तो स्वतःला सावरतो आणि दरवाजा उघडतो जाऊन रूमचा. तर आता बयो आतमध्ये आलीये तरी त्याच्या डोळ्यात पाणी आहेच, पण ते तो अडवतोय. बयो विचारते त्याला, "सूर्या, अरे आवरलंच नाही अजून? अरे वाजले किती? घे, चहा घे, हे पिऊन घे." असं म्हणत ना ठेवते आणि म्हणते, "काल रात्री आलंस कधी आणि झोपलंस कधी? काही कळलाच नाही अरे. जेवलंस ना तू? किती तसंच उपाशी झोपलंस?" असा सगळे प्रश्न विचारते. तरी सूर्याचं काही उत्तर नाहीये तिकडनं. त्यामुळे आता बयोला काळजी वाटते आणि ती बयो सूर्याचा चेहरा बाजूला करते, आपल्याकडे करते आणि म्हणते, "काय झाला?" तर सूर्या म्हणतो, काय नाही, तर अगं ते उशिरा आलो ना, तर ते डोकं धरलंय त्यामुळं." असं म्हणत सूर्या तिकडनं बाजूला होतो आणि बेडवर जाऊन बसतो. प्रेक्षकांनो किती तळमळ चालली म्हणजे आपलं हे आईपासून लपवायची. तर लगेच बयो म्हणते, "अगं इकडे बघ, किती लपवलंस ना, तरी आईपासून काय एक लपत नाही. लक्षात ठेव. तुझ्या डोळ्याकडे बघून सांगू शकतंय, की काहीतरी बिनसलंय तुझं." आणि आता बयो म्हणते विचारते, "काय झालं?" तर सूर्या म्हणतो, "काय नाही बायो, ते काय बंदरावर जायचंय मला. बोटींचे हिशेब करायचेत." असं म्हणत ना तो उठून जातो आणि "आवरतोय मी" असं म्हणतो तिकडनं आणि बाजू काढतो बरं का आपली. पण बयोला नेने गुरुजींचे शब्द आठवतात, जे काही करायचंय ते प्रेमानं आणि शांततेने करायचंय. त्यामुळे बयो तशीच विचार करत बसते. तर इकडे समुद्रावर अजून वैदेही तशीच बसून आहे बरं का. ती सुद्धा खूप रडतीये. तिला सुद्धा खूप त्रास होतोय इथे, कारण तिला फसवलं गेल्याची भावना जी काही आहे ती तिच्यामध्ये येते. कारण ही बेट लावून डेटवर जाणं किंवा घेऊन जाणं हे तिला सहसा पटलेलं नाहीये आणि तिला ते सारखं आठवतंय, की एका आठवड्याच्या आत सूर्या आणि डॉक्टर मॅडम का डेटवर आणला आणि ज्या बोलला तो करून दाखवला आणि बाकी सूर्या मानला हां. जे काही बोलला ते त्यानं करून दाखवलं आणि हे त्याच्या मित्रांचे शब्द जे काही आहेत ते वैदेहीला इथे सारखं ते बोलणं आठवत राहतंय. त्यामुळे तिला खूप त्रास होतोय आणि ती आता काय म्हणते बघा स्वतःशीच इथे, "आई." आईला हाक मारते आणि म्हणते, "आई गं, अगं पहिल्यांदा मी माणूस ओळखायला चुकले गं मी." असं म्हणत रडते बरं का ती आणि म्हणते, "कळलंच नाही गं मला, की म्हणजे अशी पण माणसं असतात आणि कुणीतरी सतत आपला विचार करतंय, कुणीतरी आपल्याला आउट ऑफ द वे जाऊन आपल्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतंय." या सगळ्या गोष्टी हे बघून ना भरकटले मी आणि आपल्या स्वप्नांपासून, आपल्या ध्येयापासून भरकटले गं मी. सॉरी आई, असं म्हणत वैदेही रडतेय आणि म्हणते, "खरंच सॉरी गं आई." आणि आता डोळे पुसते बरं का आपले आणि मग एकदम म्हणते, "पण आता परत तसं नाही होणार." असं ती स्वतःशीच ठरवतीये. "मी परत तसं होऊ देणार नाही." असं म्हणते. तर प्रेक्षकांनो तिकडे घरामध्ये, "चिंगळ्या, हे फेमस आहे का गं?" असं विचारतो मामा. तर चिंगळ्या म्हणते, "मला नाही माहीत." आता नाश्त्याला बसलेत बरं का इथे सगळेजण. शोभा गरम-गरम नाश्ता आणून वाढतीये. शोभा विचारते सुधाकरला, "तुम्हाला?" तर त्याच्यानंतर सुधाकर नको म्हणतो. तर चिंगळ्या म्हणते तेवढ्यात, "मामी अगं तू पण बस ना, आम्ही घेऊ आमच्या हाताने." असं सांगते. तर लगेच बयो ना चिंगळीकडे अशी डोळे मोठे करून बघते. शोभा म्हणते, "नाही, नाही. अगं देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जसं आपण खात नाही ना, तसं बयोनं खाल्ल्याशिवाय मी ताटाला हात पण लावत नाही. होय ना?" असं विचारते. तर लगेच सुधाकर हो, हो म्हणतो. तर बयो म्हणते पुरे. तर चिंगळी बघा कशी बघते ह्या दोघांचं जे काही बोलणं चाललंय त्याच्याकडे. बयो पुढे विचारते, "सुधाकरा, तू काय मी कामगिरी सोपवली होती, त्याचं काय झालं?" असं विचारते. तर चिंगळी अंदाज घेते मामा आता काय सांगेल ते. तर मामा म्हणतो, सुधाकर म्हणतो, "काय नाही बयो, माणसं पाठवली होती मागावर." तर बयो विचारते, "काय झालं? काय खबर?" आणि सुधाकर जरा लक्षच देतोय आणि म्हणतो, "विशेष काही नाही." म्हणजे त्याला सांगायचं नाहीये बरं का आता बयोला जे काही घडलंय ते. तर तो म्हणतो, "विशेष काही नाही, गप्पा मारत होते मित्रांबरोबर, बाकी काही नाही." म्हणजे बयोपासून लपवतोय सुधाकर इथे आणि चिंगळे पण जरा अंदाज घेते. तर लगेच बयो म्हणते, "मित्रांबरोबरच होता गप्पा मारत, मग एवढा गप्प-गप्प का होता तो?" तर प्रेक्षकांनो बयोला आता टेन्शन आलंय बरं का आणि सुधाकर अंदाज घेतोय बयोचा आणि म्हणते, "बयो, काय झालंय का?" तर बयो सुद्धा सुधाकरपासून लपवते, की काय नाही झालेलं म्हणजे आणि ह्यांची सुधाकरची आणि चिंगळीची इकडे नजरानजर सुरू आहे.
तोपर्यंत प्रेक्षकांनो नेने गुरुजींचा इथे बयोला फोन आलाय बघा आणि नेने गुरुजी काय सांगतायत बघा फोनवर. "वत्सले, हातातली सगळी कामं बाजूला ठेव आणि आत्ताच्या आत्ता इथे हजर हो. आणि हो, येताना एकटीच ये." एवढाच निरोप फक्त दिलाय नेने गुरुजींनी आणि इकडे बयो नुसती "हॅलो, हॅलो" असं म्हणते. "हॅलो?" म्हणजे तिला आता एकटंच जायचंय त्यामुळे सुधाकरला आणि चिंगळीला काही सांगायचं नाहीये. बयो उठते तोपर्यंत. सुधाकर विचारतो, "बयो, अगं काय झाला?" तर आता तिला आठवतंय की येताना एकटंच आहे असं सांगितलंय गुरुजींनी. त्यामुळे ती आहे तशी पानावरनं उठते आणि चालत सुटते. "बयो खय जातस? बयो मी येऊ काय?" असं म्हणत नाही. इकडे सुधाकर मुद्दामून खोचरून विचारत असतो आणि तेवढ्यात चिंगळी काय विचारते बघा, "मामी, आता तू नाश्ता करणारच नाही?" असं म्हणून हसते आणि सगळे शोभाकडे बघतात. तर आता वैदेही सगळा झालेला प्रकार जो काही आहे तो सुलूला सांगतेय. सुलू म्हणते, "पैज हा असं वागेल असं वाटलं नव्हतं ग माका." तर वैदेही म्हणते, "डोळ्यावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही, हे मात्र आता मी ठरवलंय." असं म्हणते वैदेही इथे ठामपणे. सुलू म्हणते परत तिला, "वैदू, अगं वाईट वाटत असेल ना तुला?" तर वैदेही म्हणते, "पश्चात्ताप झालाय अगं मला आणि आता आपण भलं आणि आपलं काम भलं. अजिबात भरकटायचं नाहीये मला." असं सगळं वैदेही सांगते सुलूला. आणि आता प्रेक्षकांनो तिकडनं वॉर्डबॉय येतोय आणि तो म्हणतोय, "वैदेही मॅडम, तुम्हा दोघींना भुतकर मॅडमनी आतमध्ये बोलवलंय." तर प्रेक्षकांनो वैदेही म्हणते, "आलोच." आणि आता भुतकर मॅडम आता काय करते बघूया आत जाऊन. सुलू तेवढ्यात म्हणते, "हा एक ना डोक्याला ताप आहे बघ या भुतकर मॅडमचा. चला देऊन येते मी कप. तू हो पुढे." असं म्हणत आता कप दिलेत बरं का नेऊन सुलूने. आणि तेवढ्यात सूर्या आडवा येतो इथे वैदेहीच्या. पण वैदेही सूर्याला काही बोलत नाही, काही त्याच्याशी बोललं जात नाही. ती त्याला टाळत पुढे पळत असते. तर "डॉक्टर मॅडम, अहो डॉक्टर मॅडम ऐका ना माझं." असं सूर्या म्हणत असतो सारखं तिला. आणि ती म्हणजे तो बोलायचा प्रयत्न करत असतो, "तुमच्यापर्यंत गोष्टी खूप चुकीच्या पोहोचल्या आहेत. अहो प्लीज म्हणजे तर एकदा एकदा आपण बोलूया का आपण?" तर वैदेही ओरडून बोलणार असते, की "मला जे काही." पण नंतर ती आजूबाजूचं भान बघते आणि म्हणते, "मला जे काही बोलायचं होतं ते मी तुला ऑलरेडी सांगितलेलं आहे. इथे तमाशा नकोय." असं म्हणते सरळ. आणि ती तिकडनं निघून जात असते तरी पण, "मॅडम, मॅडम, 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 मॅडम तुम्ही अर्धवट गोष्टी ऐकल्यात. शीतावरून भाताची परीक्षा करणं योग्य आहे का?" तर वैदेही म्हणते, "मी काय करायला हवं आणि मी काय करतीये हे मला तुझ्याकडून जाणून घेण्याची इच्छा नाहीये." असं स्पष्ट सांगते आणि म्हणते, "परत मी एकदा सांगते, क्षुल्लक पैजेसाठी नाती जोडणाऱ्या माणसांशी मला कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये." तर सूर्या म्हणत असतो, की "अहो मॅडम तसं काही नाहीये." तर वैदेही चिडून म्हणते, की "आता मला एक्सप्लेनेशन नकोय." आणि तिकडनं निघून जाते ती. तर बिचारा सूर्याचं काही ऐकलेलं नाहीये. त्यामुळे तो असा ना निराश होऊन तिथे वैदेही गेली त्या दिशेकडे बघत आहे. आता प्रेक्षकांनो खरी मजा इथून पुढे आहे बरं का. कारण बयो पोहोचली आहे गुरुजींकडे आणि गुरुजी आता बयोला काय सांगतात हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बयो म्हणतीये, "माफ करा गुरुजी, पण इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच तुमच्या आवाजाची भीती वाटली माका. काय झालं?" असं विचारते बरं का बयो. आणि विचारते, "असं काय संकट काय झालं? मौन सोडा हो गुरुजी तुम्ही." तर आता गुरुजी म्हणतात, "ती तुझ्या सत्तेला सुरुंग लावणार, तुझं अस्तित्व पुसून टाकणार." आणि बयोन अशी शॉक होऊन बघते बरं का गुरुजींकडे आणि म्हणते, "अहो काय बोलताय तुम्ही गुरुजी हे? वच्चीच्या सत्तेक स्पर्श करूची हिंमत अजून वाऱ्याक पण नाही हा." असं आणि माझ्यापर्यंत पोहोचूक देसायांच्या 100 पिढ्या जातील. तर त्याच्यानंतर इकडे गुरुजी म्हणतात, "मी ना देसायांचा विषयच काढलेला नाहीये." प्रेक्षकांनो, गुरुजी म्हणतायत, "ही तुझ्या मुलाची पत्रिका. मी माझे सगळे तर्क-वितर्क लावून पाहिलेत, पण मार्ग काही सापडलेला नाहीये. त्याच्या पत्रिकेत राहू मातृस्थानी आहे. राहूची सध्या महादशा सुरू आहे, जी पुढची 2 वर्ष तरी राहील. आणि अशा काळामध्ये त्याचं लग्न झालं, सून घरात आली, तर ती घरात वादळासारखी मावेल. तुझा मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा सगळ्यालाच ग्रहण लागेल." असं इथे गुरुजी सांगतायत. बयो विचारते लगेच, "पण गुरुजी ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल ना? की इतकी वर्ष एवढं वादळ आम्ही थोपवलंय, ते तुम्ही पाठीशी होतात म्हणान. आता माझं कोण काय वाकडं करणार?" असा प्रश्न बयो विचारते. तर गुरुजी म्हणतात, "भ्रमात राहू नकोस. शत्रूपेक्षाही भ्रम माणसाचा घात करतो. मी माझे सगळे प्रयत्न केलेत, पण मला यावर एकच उपाय दिसतोय. तुझी कितीही इच्छा असली तरी सुद्धा पुढच्या 2.5 वर्षात तरी सूर्याच्या लग्नाचा विचार तू करू नकोस. या महादशेत जर का लग्न झालं, तर तू लग्नामध्ये मिरवशील, पण येणारी सून तुझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल." असा सगळा आदेश दिलेला आहे बरं का या गुरुजींनी वत्सलेला. आता पुढे काय करणार आहेत, हे काय घडणार आहे ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.
या भुतकर मॅडम मात्र आपलं खाणं खाण्यातच बिझी आहेत आणि त्या म्हणतात, "घरातून आणलेले डब्बे कुठे संपवायचे? म्हणून तुम्ही जर का या आरोग्य केंद्रात येत असाल ना, तर ते तुम्ही बंद करा. जरा कामाकडे लक्ष द्या. आपण मात्र खाण्यात बिझी आहेत बरं का." आणि म्हणतायत, "ए, जा ते एन्व्हलप घेऊन ये जा." तर आता सुलूना ते एन्व्हलप घ्यायला गेले तिथे ठेवलेलं आणि ते एन्व्हलप ती आणून देतीये भुतकर मॅडमकडे. तर भुतकर मॅडम म्हणते, "मला काय देतेस? तिला दाखव." तर आता वैदेही ते एन्व्हलप घेतीये आणि एन्व्हलप ते उघडून बघते. तोपर्यंत या भुतकर मॅडमचं खाणं चालू आहे. तर भुतकर मॅडम म्हणतात, "शासनाचं लेटर आलेलं आहे. आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या आरोग्य केंद्रामध्ये उद्या रक्तदान शिबिर भरवायचं आहे." आणि आता प्रेक्षकांनो वैदेही बघत राहतेय मॅडमकडे. मॅडम पुढे म्हणते, की "म्हणून या केंद्राची सगळी जबाबदारी आहे ना, ती मी तुझ्या खांद्यावर आहे." असं म्हटल्यानंतर सुलू आणि वैदेही दोघीजणी बघत राहतात. वैदेही म्हणते, "मॅडम मी हे एकटी तर का? कामाला काही प्रॉब्लेम आहे का तुला?" असं भुतकर मॅडम खोचकपणे विचारतात. वैदेही म्हणते, "काम करायला मी कधीच मागे हटणार नाहीये मॅडम, पण मी अजून इथे नवीन आहे हो. म्हणजे शिबिर घ्यायचं म्हणजे त्यासाठी लागणारी अरेंजमेंट ती कशी करायची, प्रोटोकॉल्स असतात, शिवाय संपर्क करायचा असतो बऱ्याच लोकांना. ह्या सगळ्या गोष्टी मला अजून त्यातलं फार का माहिती नाहीये." तर लगेच भुतकर मॅडम म्हणतात, "म्हणूनच हे सगळं करण्यासाठी मी तुला निवडलेलं आहे." म्हणजे भुतकर मॅडमचा कुचकेपणा कसा दिसतोय बघा. त्या पुढे असंही म्हणतात, की आपल्याला ज्या गोष्टीतली माहिती नाहीये, त्या गोष्टींमध्ये नाकखुपसायची पी-एच-डी केली आहेस ना तू आणि प्रोटोकॉल तर काय, तर पहिल्याच दिवशी तू वाऱ्यावर सोडलेस. त्यामुळे तुला हे सगळं सहजच जमेल आणि जमवावं लागेल, अशी तंबीच देतायत त्या वैदेहीला आणि वैदेही आता त्यांच्या या अवताराकडे बघते. पण सुलू म्हणते, "मॅडम, मॅडम तिने केलंच असतं ना, पण तेवढा वेळ नाहीये ना आणि आठवडा झाला लेटर येऊन. तुम्ही आज सांगताय ही गोष्ट." मग लगेच भुतकर मॅडम सुलूला म्हणतात, "ए मैत्रिणीची वकील, तू मला समजावून सांगू नकोस माझं काम काय आहे ते, कळलं ना? एवढा मुंबईच्या डिग्रीचा टेंबा मिरवते की ही तुझी मैत्रीण, तर हे तर ती सहजच मॅनेज करेल, हो ना?" असं म्हणून कुचकेपणाने बोलते सुद्धा आणि वैदेहीकडे बघत म्हणते, "आणि कमीत कमी 50 पिशव्यांचं टार्गेट पूर्ण व्हायलाच हवं उद्याच्या रक्तदानामध्ये. जर ते झालं नाही तर मग लो परफॉर्मन्स म्हणून मी तुझी इंटर्नशिप कॅन्सल करणार. कळलं?" अशी धमकी दिली या भुतकर मॅडमनी आणि तिथनं रागानं उठून जाते आणि म्हणते, "आलेच. आता जेवलेले हात तर धुवायला पाहिजेत ना." त्यामुळे ते हात चुपत-चुपत, बोटं चुपत इथून निघून जाते ती. प्रेक्षकांनो पुढे काय घडणार? इंटर्नशिपवरच उठलेत सगळे वैदेहीच्या, ते बघूया आता आपण. तर शोभा झाडांना पाणी घालतीये इथे, तोपर्यंत बयो आलेली आहे आणि बयो आल्यानंतर डायरेक्ट ती इथे ना शोभाशी काही न बोलता निघून जाते आणि तांब्या सुद्धा टाकून देते बरं का बयो शोभाच्या हातात जो काही आहे ते. आता ह्याच्यामुळे ना शोभा इला, वादळ इला असं म्हणतीये. आता प्रेक्षकांनो बयो आतमध्ये आली आणि चिंगळी तिच्या आता नजरेला पडते. ते मोबाईल घेऊन चालत पुढे येते ती. जरा कमी दोघींचा एकमेकींना धक्का लागतो. बयो चिडून अशी आपल्या खुर्चीत येऊन बसते आणि सगळं इकडच्या तिकडे टाकतीये, चिडचिड होतीये. सुधाकर सुद्धा आता बघतोय आणि भाई सुद्धा बरं आलेले आहेत बरं का बाहेर आणि भाई सुद्धा बघतात आता बयोकडे. आता नेमकं काय बयो सांगणार ह्या सगळ्यांना, ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. भाई सुद्धा एक नजर बघतात सुधाकरकडे, बयोकडे बघतात. चिंगळी सुद्धा अशी धक्का लागलाय तिला त्याच्यामुळे ती पण अशी ना बयोकडे बघत राहिली. तर इथे सूर्याबाबा आपला एकटाच येऊन बसलेला आहे. त्याला आठवतंय, की कसं वैदेहीने त्याला मारलं होतं आणि ती काय म्हणाली होती, की "विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर, मित्र समजत होते मी तुला, पण तू" असं तिनं म्हटलं होतं आणि मला असं वाटलं होतं, की "तू फक्त दशावतारात अभिनय करतोस, पण खऱ्या आयुष्यात सुद्धा तू खूप कमाल अभिनय करतोस. काळजी करण्याचा अभिनय, चांगलं वागण्याचा अभिनय." हे सगळे वाक्य त्याला आठवतायत इथे सूर्या बोललेली. "मैत्रीचाही तू अभिनय केलास." तोपर्यंत सूर्यादादा "अरे हे बघ" असं म्हणत ना, "अगं बाळ तू जा ना, आज तुझ्याबरोबर खेळायची इच्छा नाहीये." तर ती म्हणते, "माहिती आहे माका, तुझं भांडण झालं ना, मी ना रडताना बघितलंय त्यांना." तर सूर्या म्हणते, "डॉक्टर मॅडम रडत होत्या?" तर ती मुलगी म्हणते, "अरे डॉक्टर मॅडम नाही, तुझे मित्र मांगे दादा आणि नानू दादा दोघं जण रडत होते. तर त्यांना तू कुठे भेटलीस?" "अरे ते माझ्या शाळेजवळ आले होते. त्यांनी ही पिशवी ना तुला द्यायला सांगितलीये." तर "होय?" असं म्हणत ती सूर्या पिशवी घेतो त्यांच्या हातातून तिच्या हातातून आणि म्हणते, "तुका माहिती आहे यात काय आहे ते?" आणि मग त्याच्यात ना लहानपणापासून त्या दोघा माकडांना मी दिलेल्या गिफ्ट्स आहेत या पिशवीत. या बघ, या गोट्या आहेत आणि एक-एक ना वस्तू तो काढून बाहेर ठेवतो त्या पिशवीतल्या. कंपास पेटी, नानूची कंपास. अभ्यास काही जमणार नाही त्याला, पण कंपास मात्र त्याका फाईलचे पाहिजे होते आणि ह्या बघ, ह्या काय आहे भोवरो असा भोवरो.
पारगाव भोवरो संघटना. सकाळी शाळा सुरू व्हायच्या आधी ना, की ह्या भोवऱ्याने आम्ही खेळायचो. रोज टुर्नामेंट करायचो. लहान मुलांनी पण म्हणजे त्या दोघांना यायचं पण नाही हा फिरवता असं म्हणत असत. आणि मग हे काय आहे? तर ह्या ना हे आम्ही आहोत असं म्हणून सूर्या सांगतो. म्हणजे अरे 3 माकडं आहेत ही. एक वाईट बोला नको, वाईट ऐका नको आणि वाईट पहा नको आणि ते सगळं त्याला आठवतं आणि मग त्याला आठवतं, की तुमच्यासारखे मित्र असतील ना, तर शत्रूसुद्धा बरे असं म्हणाला असता तो काल ते. "निघा इथून" असं त्यानं हाकलून दिलं असतं त्यांना. नाहीतर नाहीतर मी विसरून जाईल, तुम्ही माझे मित्र होता, तुम्ही गेला नाही तर, असं त्याने धमकी दिलेली असते आणि "चला निघा रे" असं म्हणत ढकलून दिलं असतं. ते सगळं आठवतंय आणि म्हणते, "काय गं गोदे, मी सगळ्यांची वाईट वाटतो का गं? सगळ्यांना त्रास देतो का गं मी?" असा प्रश्न विचारतोय सूर्य आणि म्हणतो, "एवढा वाईट आहे मी? त्या मंग्या नानूला पण रडवला. काय करू मी?" असं म्हणत तो स्वतःच इथे रडतोय. तर ना गोदा येऊन त्याचे डोळे पुसते आणि म्हणते, "सोप्पा हा. हे बघ माफी मिळत नाही तोपर्यंत सॉरी म्हणायचं," असं सांगते. तर लगेच सूर्या म्हणतो, "हां." तर लगेच, "दादा तूच तर मला सांगतोस ना, चुकतो तो माणूस आणि आपल्या चुकीची माफी मागतो तो देव माणूस." असं लगेच ना ती समजावते आणि सूर्याच्या डोळ्यातनं ना जे पाणी येते, तर ते पाणी तो पुसतो. कारण तिला त्यानेच सांगितलेलं वाक्य परत मिळालेलं आहे. तो गोद्याला म्हणतो, "किती गुणाची गं बाई माझी तू. बरोबर आहे तुझं." असं सगळं म्हणतो. तिची पापी वगैरे घेतो आणि छान जवळ घेतो तिला. प्रेक्षकांनो तिनं 2 शब्दामध्ये जे काही आहे ते सगळा रुसवा घालवण्याचं तंत्र सांगितलंय आणि अशा पद्धतीनं म्हणजे खरंच माफी मागतो तो देव माणूस असं ती जे काही म्हणते ना, ते खरंच पटलंय बरं का. आता सूर्या जाईल का मंग्या आणि नानूची माफी मागायला? काय होईल यांच्या मैत्रीचं? आणि वैदेहीसुद्धा त्याला माफ करेल का? हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण इथे सुलू मात्र आपली नखं खात बसलेली आहे. वैदेही तिला म्हणतीये, "सले, अगं नको, नको खाऊ गं. डोकं चालव डोकं. काहीतरी करायला हवं." तर त्याआधी ना, त्या भुतकर मॅडमच्या भुकेचं काहीतरी करू होया असं सले म्हणते का इकडे आणि वैदेही ना तोंड वाकडं करते. सले म्हणते, "उपाशी पोटी ना तिका कायोग सुचता." आणि मग ना विचार करते आणि म्हणते, "पण करायचं काय?" हा प्रश्न पडलाय तिला आणि ती एवढा वडापाव खाते, आमचं डोकं खाते, पण भूक काय मिटत नाही तिची. तर वैदेही म्हणते, "सले अगं ते सोड गं. आता आपल्याला इतकी माणसं जमवायचीत रक्तदानासाठी, ते कसं करायचं याचा विचार कर." तर सले म्हणते, "अगं पण इतक्या कमी वेळेत कसं काय करायचं प्लॅनिंग?" वैदेही म्हणते, "प्लॅनिंग तर ना आपलं करू गं सुद्धा. पण काय आहे शेवटी रक्तदान हे एक महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी आपल्याला शिबिर अरेंज करावं लागणार आहे. तर ते शिबिर लोकांपर्यंत पोहोचायला तर हवं." असं सगळीकडे वैदेही म्हणते आणि त्यासाठी वेळ लागेल ना आणि वेळच तर नाहीये आपल्याकडे, असं म्हणून वैदेही आता फ्रस्ट्रेट झालीये. तर सुलू म्हणते, "वैदू, वैदू हे बघ पॅनिक होऊ नको." तर वैदेही विचारते, "मग काय करू? एवढी माणसं कशी जमवायची?" असा प्रश्न वैदेहीला पडलाय आणि हे जर काम वेळेत पूर्ण नाही ना झालं, तर माझी इंटर्नशिप जाऊ शकते सले. अगं तुला कळतंय का? आणि मग सले म्हणते, "घे बाय. तू आधी मंदिरात जा आणि नारळ ठेव बघू. काय उठ-सूट सगळेजण माका कळत नाही. सगळे येऊन जाऊन तुझ्या इंटर्नशिपवरच का टपल्यात?" तर वैदेही पण म्हणते, "मला सुद्धा तेच कळत नाहीये. इम्पॉसिबल वाटतंय हे सगळं मला." असं सगळं वैदेहीचं आणि सलेचं डिस्कशन सुरू आहे. पण सले म्हणते तेवढ्यात, की एक जण ज्याच्यासाठी हे सगळं पॉसिबल आणि ती आशेनं वैदेहीकडे बघतीये आणि वैदेही सुद्धा अंदाज घेतीये नेमकं कोण असेल याचा. तुम्हाला कळलंय का प्रेक्षकांनो ती व्यक्ती कोण आहे ते? तर ते कमेंटमध्ये सांगा बरं का. तर प्रेक्षकांनो, सूर्य आता एके ठिकाणी आलाय, कुठेतरी आलाय बरं का आणि ते असं की नाही टेकाड दिसतंय मोठं आणि तो आपलं हेल्मेट वगैरे काढतो तिथे आणि त्याला समोर दिसतायत की मंग्या आणि नानू तिथे उभे राहिलेत आणि असे ते सॅड आहेत, ते सुद्धा सॅड आहेत बरं का. तर सूर्या काय करतो बघा आता, सूर्या ना आपल्या खिशातली एक पुडी काढतो आणि त्यांच्या जवळ जातो. आधी त्यांना हाक मारतो लांबनं आणि काय म्हणतो बघा, "ए मंग्या, नानू, खाजा आणला तुमच्यासाठी." तर ती दोघं जण नुसतं बघतात त्याच्याकडे आणि उठून म्हणजे त्याच्याकडे जवळ बघतात आणि तिकडनं निघून जातात बरं का प्रेक्षकांनो आणि वाटेला जात असतात त्याच्या बाजूनं. तर "नानू, हैसर गर्दी खूप वाढली हां. उगाच आपल्यामुळे कुणाक त्रास नको." असं म्हणत मंग्या नानूला घेऊन जातो. तर सूर्या म्हणतो, "ए मंग्या, ए नानू, अरे, अरे थांबा ना रे. अरे थांबा. अरे विसरलात काय तुम्ही? आपली मैत्री खाज्यामुळेच तर झाली होती." असं म्हणत सूर्या बोलायला सुरू करतो मंग्या आणि नानूशी आणि पुढे म्हणतो, "आपल्या भावकीतली सगळी भांडणात या खाज्यामुळेच मिटतात अरे, माहिती ना तुमका. आठव जरा, शाळेतला आठव." असं सगळं सूर्या बोलतो आणि म्हणतो, "आपले सगळे रुसवे-फुगवे या खाज्यामुळेच गायब व्हायचे." मंग्या आणि नानू भावूक झालेत बरं का. सूर्या म्हणतो, "भावांनो, मला माहिती आहे मी चुकलोय.
पण रागा-रागाच्या भरामध्ये नको, नको ते बोललोय मी तुम्हाला आणि खूप इमोशनल होतोय सूर्यासुद्धा आणि आज भाऊ चुकलाय. तू हवं तर मार माका. दे, दे कानशिलात दे माझ्या एका. अरे दे, दे असं म्हणत ना मंग्याचा आणि नानूचा इकडे हात पण धरतो बरं का सूर्या आणि गालावर घेतो आपल्या आणि पुढे म्हणतो, "हे बघा मला माफ करा. इतके दिवस जसं मला माफ करत आलाय तसं प्लीज तुम्ही आता माफ करा. आपल्या भावकीची शपथ मी परत असं नाही करणार." असं म्हणून तो शपथ वगैरे सुद्धा घेतो सूर्या आणि आता मंग्या आणि नानू इमोशनल झालेत. काय निर्णय घेतील ते दोघं जण त्यांच्या चेहऱ्यावरनं तरी कळत नाहीये. सूर्या परत एकदा म्हणतो, "अरे खरंच नानू, अरे घे. अरे मंग्या, अरे घे." तर मंग्या म्हणतो, "नानू उद्या परवा ना परत हा खाजा पण काढून दाखवतो लो आपला दिलेला." असं त्याला टोमणा मारतो मंग्या आणि म्हणतो, "चल इथे थांबूया नको, जाऊया चल." तर ती दोघं परत जात असतात. सूर्या हाक मारतो आणि म्हणतो, "ए मंग्या, मंग्या हे बघ. अरे मंग्या, मंग्या थांब अरे. हे बघ, चल, चल. नको करूस माफ तू मला. पण या खाजाचा अपमान ना करायचा नाहीस तू." असं म्हणून सूर्या सांगतो आणि पुढे लक्षात ठेवा म्हणतो, की कधी कशाचीही गरज पडली, काही लागलं तरी सुद्धा तरी हा तुमचा भाव जिवंत असा असं म्हणत ना सूर्या बोलतो बरं का आणि खाजा जबरदस्तीने ते त्यांच्या खातामध्ये ठेवतो आणि लक्षात असू द्या असं म्हणत तिकडनं ना निघून जात असतो सूर्या आता आणि मंग्या आणि नानू दोघं एकमेकांकडे बघतात. हातात ठेवलेल्या खाज्याकडे बघतात. सूर्याला तर खूपच आता रडायला येतंय कारण ती दोघं म्हणजे समजून घेतलेलं नाहीये त्यांनी असं त्याला वाटतंय त्यामुळे तो रडतो आणि मंग्या आणि नानू काय करतात, खाज्याकडे एकदा बघतात, दोघं एकमेकांकडे बघतात, सूर्याकडे बघतात आणि दोघं पळत-पळत आता सूर्याजवळ येतात. सूर्याच्या खांद्यावर मंग्या इथे हात ठेवतो आपला आणि त्याला आपल्याकडे वळवतो आणि म्हणतो, "सूर्या." तर मग सूर्या म्हणतो, "काय?" तर आता "पहिलं घास तुका भरवल्याशिवाय खाजा आमका गोड लागेल का रे?" असं विचारतो सूर्या मंग्या आणि "मग भरवा ना मग मला." तर दोघं मिळून पहिला घास सूर्याला भरवतात इथे आणि अशा पद्धतीनं रुसवा मिटलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. हे बघताना आणि बोलताना मला सुद्धा थोडं इमोशनल व्हायला झालंय. तुम्हाला सुद्धा इमोशनल व्हायला झालं तर माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचला असं म्हणायला हरकत नाही. तर इथे सूर्याला मंग्या आणि नानू अशी तिघी जण एकमेकांना असं छान अशी घट्ट मिठी मारतात. पण प्रेक्षकांनो तेवढ्यात एक फोन वाजतोय, फोन येतोय आणि आता तो फोन आल्यामुळे परत ह्या तिघांच्या मैत्रीवर काही परिणाम होणार का? नेमकं काय होणार ते बघूया. तर "हां, बोल सुलेखा" असं म्हणत इथे सूर्या बोलायला चालू करतो. "होय? काय? हां. नाही, नाही, नाही. येतंय मी. येतंय, येतंय." असं म्हणत सूर्या बोलतो आणि मग "हां, हां. ठीक आहे." आणि मग सूर्या आपला फोन ठेवून म्हणतो, "मंग्या, नानू, एक काम आहे." तर "ए सूर्या तू बोल पटकन. तुझ्यासाठी मी हायसून जीव देईन. बोल, बोल, बोल." असं मंग्या आणि नानू म्हणतात. तर सूर्या म्हणतो, "नाही, नाही. माझं काम नाहीये." तर दोघं विचारतात, "मग हे?" तर सूर्या म्हणतो, "डॉक्टर मॅडमचं काम आहे." आणि हे ऐकल्यानंतर मंग्या आणि नानू एकमेकांकडे आणि सूर्याकडे बघत राहतात. प्रेक्षकांनो, ही दोन मित्र काय निर्णय घेतील? डॉक्टर मॅडमना मदत करायला पुढाकार घेतील का मदत करू देणार नाही? ते कळेल उद्याच्या भागात. कारण उद्याच्या भागामध्ये इथे जे काही आहे, ते रक्तदानाचं शिबिराचं जे काही काम आहे, ते इथे एकच माणूस मदत करू शकतो असं सुलू म्हटलेली असते आणि तो माणूस कोण आहे? तर वैदेही मागे वळून बघते, तर तो माणूस म्हणजे सूर्या आणि सूर्याला बघितल्यावर वैदेहीचं तोंड जरा पडलेलं आहे. वैदेही पुढे म्हणते, "या सगळ्यामागे तुझा हेतू काय आहे ते मला माहिती नाही, पण हे सगळं करू माझं तुझ्याबद्दलचं मत बदलेलं असं तुला वाटत असेल, तर ते कधीच शक्य नाही आणि तुझे कष्ट वाया जातायत." असं वैदेही सूर्याला सांगणार आहे. नेमकं काय-काय घडणार? बयो आता पुढचे आपली आखणी कशी करणार? हे सगळं कळेल. इंटरेस्टिंग मोडवर सीरियल आलेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा.